हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. मी गजानन नायक तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी सत्यनारायणाची पूजा कशी करतो. म्हणजे जर तुम्हाला माहिती असेल तर मी जॉबसोबतच स्वामी सेवा देखील करतो, त्यामुळे जे काही माझे पूजेचे व्हिडिओज असतात तर ते मी तुमच्यासोबत आवर्जून शेअर करत असतो. जो व्हिडिओ तुम्ही आज बघत आहात तर हा मागच्या पौर्णिमेचा आहे. म्हणजेच मागच्या महिन्यामध्ये जेव्हा पौर्णिमा होती तर तेव्हा मी सत्यनारायण केला होता. हा व्हिडिओ तेव्हाच आहे आणि लवकरच आता आपली गुरुपौर्णिमा देखील येणार आहे. तेव्हा देखील आपण सत्यनारायण जी स्वामींची सेवा आहे तर ती करत असतो. सुरुवातीला म्हणजेच जेव्हाही मला कोणतीही पूजा करायची असते तर जी काही स्वामींची सेवा आहे तर ती मी सुरुवातीला करून घेतो आणि त्यानंतरच माझ्या दुसऱ्या ज्या काही सेवा असतात तर त्यांना मी सुरुवात करतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं की मी देवांची म्हणजे जे देव आहेत माझ्या मंदिरामध्ये तर त्यांची मी मांडणी कशा प्रकारे केली. आणि आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की सत्यनारायण पूजा आपण कशा प्रकारे केली पाहिजे. सुरुवातीला म्हणजे जिथे आपल्याला पूजा मांडायची असते तर ती जागा तुम्ही पहिल्यांदा स्वच्छ पुसून घ्या. त्यानंतर तुम्हाला तिथे म्हणजेच तुम्ही त्या जागेवरती स्वास्तिक देखील काढू शकता. त्याचबरोबर त्याच्यावरती तुम्हाला जो काही पाट किंवा चौरंग ठेवायचा असेल तर तो देखील तुम्ही छान प्रकारे पुसून घ्या. यानंतर तुम्हाला जर डेकोरेशन करायचं असलं तर तुम्ही करू शकता. तुम्ही बघत असाल तर म्हणजेच मला डेकोरेशन करायला आवडतं, त्यामुळे मागच्या साईडला मी 2 फुलांच्या माळा लावल्या होत्या. त्या पण अशा प्रकारे अरेंज केल्या होत्या की जेणेकरून त्याला म्हणजे एक मंदिराचा शेप येईल. त्यानंतर त्यामध्ये मी लाइटिंग देखील लावली होती. यानंतर जो चौरंग मला आता इथे पूजेमध्ये घ्यायचा होता तो देखील मी अगोदर तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. या अगोदरचे व्हिडिओ तुम्हाला जे बघितले असतील म्हणजेच मागच्या वर्षीचे जर तुम्ही व्हिडिओ बघितले असतील तर मी हा जो चौरंग आहे मोठ्या साईजचा तर हा मी नंतरच घेतला. तुम्ही बघत असाल तर सुरुवातीला मी आता चौरंग इथे ठेवून घेतला. त्यानंतर चौरंगाला देखील मी आंब्याची जी डाळी असतात तर ती बांधून घेतली. यानंतर आता इथे पूजा मांडण्यासाठी मी सुरुवात केलेली आहे. सुरुवातीला जेव्हाही आपण कोणतीही सेवा करतो तर पहिल्यांदा आपल्याला दीपपूजन करून घ्यायचं असतं. ज्या माझ्याकडे समय आहेत तर त्या मी इथे पहिल्यांदा सुरुवातीला प्रज्वलित करून घेतल्या. आणि त्यानंतर मी आता इथे पूजेला सुरुवात केली. यानंतर मी चौरंगावरती जे लाल कलरचे वस्त्र होते तर ते मी इथे टाकून घेतले. पिवळ्या कलरच्या वस्त्राचा देखील इथे यूज करू शकता. यानंतर जो सत्यनारायण देवाचा फोटो आहे तर तो मी पहिल्यांदा स्वच्छ पुसून घेतला. त्यानंतर त्यांना मी अष्टगंध हळदी कुंकू वाहून घेतलं. त्याचबरोबर त्यांना मी वस्त्र अर्पण केले आणि फोटोला थोडीशी हाईट देण्यासाठी खालती मी छोटे चौरंग असतात म्हणजेच आपल्याला ते मार्केटमध्ये अवेलेबल होऊन जातात तर या छोट्या चौरंगाचे ते मी यूज केलेला आहे. कारण आपण आपल्या सेवेमध्ये जेव्हा अशा प्रकारचे छोटे चौरंग यूज करतो तर आपली सेवा देखील दिसायला खूप छान दिसते. जो सत्यनारायण देवाचा फोटो होता त्या फोटो खाली मी इथे अशा प्रकारे छोट्या चौरंगाचा यूज केला. त्यावरती देखील मी एक ओम म्हणजेच जे माझ्याकडे ओमचे वस्त्र होते तर ते मी टाकून घेतले आणि त्यावरती जो सत्यनारायण देवाचा फोटो आहे तर तो मी ठेवून घेतला. यानंतर आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीवर देखील अभिषेक करायचा असतो. त्याचबरोबर जर तुम्ही पूजेमध्ये म्हणजेच आपल्याला सुपाऱ्या घ्यायच्या असतात, ती एक गणपती बाप्पांची, एक कुलदेवीची आणि एक वरुण देवतेची. तर त्या 3 सुपाऱ्या देखील म्हणजेच मी चेंज करत नाही, आपण एक पण ठेवू शकतो. म्हणजेच तुम्ही बघत असाल तर प्रत्येक पौर्णिमेला मी सत्यनारायण आता करत आहे, त्यामुळे ज्या सुपाऱ्या असतात तर त्या मी चेंज करत नाही, त्याच मी दर पूजेमध्ये त्याच यूज करतो. त्याचबरोबर जी बाळकृष्णांची मूर्ती होती तर मूर्तीचा देखील मी छान प्रकारे अभिषेक करून घेतला मूर्तीवरती. म्हणजेच पहिल्यांदा आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा, त्यानंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा. अशा प्रकारे आपण मूर्तीवर देखील अभिषेक करू शकतो. सत्यनारायणाचा फोटो ठेवून घेतल्यानंतर आपल्याला खालती म्हणजे तांदळाची रास गव्हाची रास ठेवायची आहे. त्यावरती आपल्याला तांब्या ठेवायचा आहे. तांब्यावर आपल्याला स्वास्तिक काढून घ्यायचं आहे कुंकवाच्या. त्याचबरोबर त्याच्यावरती 5 कुंकवाची आणि 5 हळदीची बोटं आपल्याला उमटवून घ्यायची आहेत. त्यामध्ये आपल्याला 1 रुपया, 1 सुपारी, 1 फूल, थोड्याशा अक्षता, त्याचबरोबर दुर्वा देखील टाकायच्या आहेत. आणि त्यावरती 5 नागवेलीची पानं किंवा तुम्ही आंब्याची पानं देखील ठेवू शकता. तर मला इकडे म्हणजेच नागवेलीची पानं अवेलेबल होत नाही, त्यामुळे म्हणजेच मला जी आंब्याची पानं मिळून जातात सहजपणे. तुम्हाला माहिती असेल तर म्हणजेच मी इकडे गावाकडच्याच ठिकाणी राहतो, त्यामुळे इथे आंब्याची झाडं म्हणजेच प्रत्येक घरी मिळून जातात, त्यामुळे मला जास्त काही टेन्शन राहत नाही. आंब्याच्या पानांवरती आपल्याला एक तांबण ठेवायचं असतं. तांबणामध्ये तुम्ही तांदळाची रास ठेवू शकता. त्यावरती आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे. बाळकृष्णाच्या मूर्तीला देखील मी छान प्रकारे जे वस्त्र होते तर ते मी परिधान करून घेतले आणि त्यानंतर त्यांना मी तिथे विराजमान केलं. त्याचबरोबर बाळकृष्णाच्या मूर्तीला आपल्याला अष्टगंध लावून घ्यायचं. त्याचबरोबर इत्र, फूल, तुळशीपत्र हे अर्पण करायचं. यानंतर तांब्याच्या समोरच आपल्याला 3 नागवेलीची पानं ठेवायची आहेत, म्हणजेच जोड पानं ठेवायची आहेत. त्याचबरोबर जर तुमच्याकडे ते नसतील तर तुम्ही आंब्याची पानं देखील ठेवू शकता. मी इथे आंब्याचीच पानं ठेवून घेतलेली आहे. त्यावरती म्हणजेच आपल्याला कुलदेवीची सुपारी, गणपती बाप्पांची सुपारी आणि त्याचबरोबर वरुण देवतेची सुपारी ठेवायची आहे. त्यांचे देखील आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आणि त्यानंतर ती आपल्या पूजेमध्ये ठेवायची आहे. त्यावरती आपल्याला म्हणजे जेव्हा आपण पानं ठेवणार त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला अक्षता ठेवायच्या. अक्षतावरती आपल्याला 1 रुपया आणि त्यावरती आपल्याला सुपारी ठेवायची आहे. त्यानंतर त्यांची देखील आपल्याला विधियुक्त पूजा करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांना आपण जास्वंदाचं फुल असेल तर तुम्ही ते वाहू शकता. त्याचबरोबर हळदी देखील वाहू शकता. यानंतर जे वस्त्र असतात तर ती देखील आपल्याला अर्पण करायची आहे. इथे म्हणजेच वस्त्र जी होती तर ती अर्पण करून घेतली. त्यानंतर त्यांना मी हळदी कुंकू अर्पण केलं. याचबरोबर जे म्हणजे साईडला तुम्ही बघत असाल तर 2 मी अजून दिवे इथे लावले होते, कारण मोराचे दिवे आपल्या पूजेमध्ये दिसायला खूप छान दिसतात, त्यामुळे हे दिवे देखील मी इथे प्रज्वलित करून घेतले. यानंतर म्हणजे त्यांना पाण्यासाठी मी इथे लोटी भांडं होतं तर ते देखील मी इथे ठेवून घेतलं. त्याचबरोबर म्हणजे 3 देवांना 3 वेगवेगळ्या वाट्यामध्ये आपल्याला प्रसाद ठेवायचा असतो. तर तोपर्यंत मी इथे साखरेचा प्रसाद ठेवला होता, कारण संध्याकाळी म्हणजेच मला इथे पूर्णाचा नैवेद्य दाखवायचा होता, त्यामुळे मी काही शिरा केला नव्हता. जर गोड वगैरे स्वयंपाक करत नसाल तर तुम्ही
आवर्जून शिरा करा, कारण सत्यनारायणच्या पूजेला शिऱ्याचंच खूप महत्त्व आहे. तुम्ही बघू शकता. यानंतर जी काही पोती होती तर पोती ठेवण्यासाठी देखील मी ते खाली जो छोटा चौरंग आहे तर त्याचा मी यूज केलेला आहे पूजेमध्ये. यानंतर जी काही रांगोळी होती तर ती देखील मी काढून घेतली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण सत्यनारायणची पूजा करतो तेव्हा आपल्याला संकल्प करायचा असतो. मी संकल्प करा आणि त्यानंतर तुमच्या सेवेला सुरुवात करू शकता. सत्यनारायणची जी पूजा आहे तर ती आपल्याला सायंकाळच्या वेळी करायची असते. तर आता संध्याकाळचे म्हणजे 6 वाजत होते, 5:30 वाजत होते, त्यामुळे मी म्हणजे पोथी वाचण्यासाठी सुरुवात केलेली आहे. तुम्ही बघू शकता. तर पलीकडच्या साईडला म्हणजेच किचन आहे आणि जी माझी पूजा होती सत्यनारायणची तर ती मी हॉलमध्येच मांडली आहे. कारण आता जेव्हापासून म्हणजे मला कळालं की म्हणजे आपण आपल्या किचनमध्ये देवघर करू नये अशा प्रकारे, त्यामुळे मी जे माझं देवघर होतं तर ते तिकडे हॉलमध्ये शिफ्ट केलं होतं. यानंतर आता सायंकाळची वेळ झाली होती त्यामुळे मी पोथी वाचून घेतली. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे खूप छान प्रकारे पूजा झाली होती आणि पूजा करून देखील मला खरंच खूप मन प्रसन्न एकदम जे वातावरण आहे तर ते देखील खूप पॉझिटिव्ह होतं. तुम्ही देखील पौर्णिमेला आवर्जून सत्यनारायण करा. म्हणजे जर तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही पौर्णिमेच्या पौर्णिमेला म्हणजे एका महिन्याच्या गॅपने पौर्णिमा येते, त्यामुळे तुम्ही पौर्णिमेच्या पौर्णिमेला सत्यनारायण आवर्जून करा. कारण सत्यनारायण केल्यामुळे आपल्या घरातील जे दुःख असतात ते नाहीसे होतात आणि आपल्या घरामध्ये ऐश्वर्य संपत्ती ही खूप वाढते. त्यामुळे तुम्ही देखील आवर्जून अशा प्रकारे सत्यनारायण करत जा. अशा प्रकारे आजची जी सेवा होती तर ती आता माझी करून झालेली आहे. यानंतर आता जो नैवेद्य होता तर तो देखील मी सत्यनारायण भगवंतांना दाखवून घेतला आणि आता संध्याकाळचेच म्हणजे तरी 6:30 वाजत होते. 6:30 वाजता आपण आपल्या तुळशीला देखील आज तुपाचा दिवा लावून घ्यायचा असतो. म्हणजे जर तुम्ही सत्यनारायण जरी नसेल करणार तरीही पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला तुळशीला तुपाचा दिवा लावायचा असतो संध्याकाळच्या टायमाला आणि त्यानंतर तुळशीला देखील आपल्याला हात जोडून नमस्कार करायचा असतो. तुम्ही बघत असाल तर आरती करताना मी धूप लावून घेतला होता, कारण या धूपाचा वास देखील खूप छान आहे. म्हणजेच हा जो धूप आहे तेव्हा मी गावाकडे गेलो होतो तर तेव्हाच मी बरंचसं काही पूजेचे जे साहित्य होतं तर ते मी गावाकडूनच घेऊन आलेलो आहे आणि हा धूप जर लावला तर याचा खरंच सुगंध देखील खूप छान आहे. आणि जेव्हाही तुम्ही धूप लावता तर त्यावरती तुम्ही आवर्जून म्हणजेच जे कापूर असतो आपला भीमसेनी कापूर तर तो त्याच्यावरती जर ठेवला तर तो हळूहळू म्हणजे आपल्या सर्व घरामध्ये त्याचा जो वास आहे तर तो पसरतो आणि त्याने देखील आपल्या घरातील जी निगेटिव्ह शक्ती असतात तर त्या म्हणजेच आपल्या घराबाहेर निघून जातात. त्यामुळे तुम्ही देखील अशा जे काही छोटे उपाय असतात तर ते नक्की आवर्जून करा. अशा प्रकारे आजची जी सत्यनारायण देवतेची पूजा होती ती खूप छान प्रकारे संपन्न झाली. यानंतर जो नैवेद्य होता तो मी देखील देवांना दाखवून घेतला आणि नैवेद्य दाखवल्यानंतर जे ताट आहे तर ते मी तिथेच ठेवतो. 15-20 मिनिटांच्या नंतर मी ते ताट तिथून नंतर उचलून घेतो. तुम्ही बघत असाल तर बाहेर देखील आता अंधार पडतच होता, कारण आता 6:30 म्हणजे वाजत होते, त्यामुळे जास्त करून अंधार पडलेला नाहीये आणि त्या अगोदरच आपण ही जी पूजा असते तर ती करून घ्यायची असते. म्हणजेच संध्याकाळची ही पूजा मानली जाते. तुम्हाला म्हणजे जेव्हा टाइम भेटला तर तुम्ही तेव्हा ही पूजा करू शकता. म्हणजेच कधी कधी ही पूजा जी आहे तर ती मी सकाळून देखील करतो. म्हणजेच मला जशा प्रकारे टाइम मॅनेज करता येईल तर तशा प्रकारे मी तो मॅनेज करून त्यानंतर मी पूजा करत असतो. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.